अर्थपूर्ण मध्ये मी एक महत्वाची गोष्ट घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे सगळीकडे पूर्ण नेटभर ज्या विषयावर चर्चा चालू आहे ती एक खराब आणि दोन एप्स्टीन फाईल्स. आणि एप्स्टीन फाईल्स मध्ये मोदीजींचं नाव आहे हे स्टेटमेंट. एक प्रश्न विचारावासा वाटतो. ही चर्चा इतकी अशी छान पैकी चघळत चघळत करणाऱ्या लोकांना की एकीकडे युद्ध चालू आहे, एकीकडे काहीतरी शॉर्टेज येऊ शकते ही भीती आहे, या सगळ्या बॅकग्राऊंडवर स्वतःच आसन नीट ठेवायचं याच्याबद्दल विचार कराल की बिनकामाच्या गोष्टींबद्दल बोलत बसतो. पण दुर्दैवाने लोकांना अशाच गोष्टी बोलायला आवडत राहतात. आणि याचं कारण काय? काही लोक त्यांच्यावर टीका करताना म्हणतातही की या गोष्टी चघळणारे स्वतःचे चुकीचे शौक पूर्ण करण्याचा जे त्यांना जमलेलं नसतं ते दुसऱ्या कोणीतरी केलेलं आहे असं इमॅजिन करून त्याच्यावर टीका करत सुटतात. म्हणजे आमच्या सायकॉलॉजीमध्ये ज्याला डिफेन्स मेकॅनिझम ऑफ प्रोजेक्शन असं म्हणतात. म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची असते पण आपल्याला करता येत नाहीये काही कारणामुळे, ती दुसऱ्याने केलेली दिसली की त्याच्यावरती पूर्ण ताकदीनिशी सडकून टीका करायला सुरुवात करायची. कशा करता? मजा येते. पण मजा येते नव्हे. मी जर हे केलं असतं तर लोकांनी माझ्यावर अशी टीका केली असती. पण आता मी नाही केलेलं कारण मला करताच चाललं नाही ती गोष्ट. मग त्या व्यक्तीला करायला मिळाली ही गोष्ट म्हणजे थोडीफार जेलसी आहे आणि थोडीफार आपल्यावर टीका झाली असती ही भीती आहे. त्या भीती पोटी ती भीती दडवण्याकरता जे काही उपद्व्याप केले जातात ते उपद्व्याप म्हणजे हे सगळं नेटभर चाललेली याच्या पलीकडे त्यात काहीही तथ्य नाही. दुसरी गोष्ट एप्स्टीन फाईल्स. येस, त्याच्यामध्ये भरपूर लोकांची भरपूर सेक्स स्कॅन्डल बाहेर निघालेली आहेत, मान्य आहे मला. पण दुसऱ्यांनी कुठे आणि कशी माती खाल्ली हे पाहण्यामध्ये सामान्य माणसांना, विशेषतः ज्या लोकांना स्वतःचे काहीही कारभार स्वतःचे कारभार ज्यांना नीट करणं जमत नाहीये अशा लोकांना दुसऱ्यांच्या कुठल्या तरी सेक्स स्कॅन्डल्स बद्दल बरंच चवीचवीने बोलता येतं. तुमचे काय, तुम्हाला जे काय करायचे ते तुम्ही करा, दुसऱ्यांनी काय चांगलं केलं ते बघा. पण नाही, ते दुसऱ्यांच्या खऱ्या किंवा इमॅजिनरी चुकांवरती पोट भरून टीका करतात. आणि हे टीका करणारी मंडळी ते अशी का टीका करतात याच्याबद्दल मी एकच गोष्ट सांगते, ती म्हणजे ही मंडळी कुठे ना कुठेतरी त्यांना ज्याच्यावर टीका केली जाते ना त्या व्यक्तीबद्दल प्रचंड जेलसी वाटत असते. आपल्याला त्याच्यासारखं व्हायचंय किंवा त्याच्यासारखे अधिकार पाहिजे पण ते आपल्याला काही मिळत नाहीये. मग म्हणून त्या व्यक्तीला काहीतरी त्याची चूक आहे हे दाखवून पूर्ण ताकदीनिशी बदनाम करत सुटायचं. इनडायरेक्टली
ही व्यक्ती माझ्यापेक्षा सरस आहे आणि ही व्यक्ती माझ्यापेक्षा सरस आहे, हे मला आवडत नाही. हेच सांगणं, दुसरं काहीही नसतं याच्यामध्ये. कारण एक नेहमी लक्षात, माणूस त्याच व्यक्तीवर टीका करतो ज्या व्यक्तीपासून त्याला इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली असुरक्षित वाटत असतं, इन्फिरियर वाटत असतं, इन्सिक्युअर वाटत. लक्षात घ्या. आणि जेलसी वाटत. याच लोकांवर टीका केल्या जातात. बाकी कोणावरही आपण टीका करत नाही. मला सांगा, तुम्ही कुठच्याही रस्त्यावरून चाललेल्या ऑर्डिनरी भिकारी कॅटेगरीतल्या व्यक्तीवर टीका करण्यामध्ये तुमचा वेळ घालवाल का? नाही घालवणार. कारण त्या व्यक्तीमुळे तुम्हाला असुरक्षित वाटत नाही, तुम्हाला इन्फिरियर वाटत नाही, तुम्हाला इन्सिक्युअर वाटत नाही, मला त्या व्यक्तीबद्दल जेलसी वाटत नाही, रादर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काहीच वाटत. म्हणून तुम्ही त्या व्यक्तीकडे लक्ष देत नाही. आणि याच्या उलट ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त जेलसी वाटते, ज्या व्यक्तींच्या असण्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटतं, ज्या व्यक्तींच्या असण्यामुळे ते एवढे आभाळा एवढे मोठे आहेत आणि आम्ही एवढेसे आहोत असं वाटतं, त्याच व्यक्तींवर सामान्य माणूस जीव तोडून टीका करत असतो. विचार करा. आणि सध्या एप्स्टीन फाईल्स या प्रकाराबद्दल हेच चालू आहे. खरात वगैरे बद्दल म्हणाल तर स्पष्ट शब्दात सांगायचं तर अध्यात्म विकणारी मंडळी जगामध्ये भरपूर. आध्यात्मिक लोक आणि अध्यात्म विकणारे लोक यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. त्या फरकाबद्दल पुन्हा केव्हा तरी बोली नसेल. पण एक लक्षात घ्यायचं की अध्यात्म विकणाऱ्या मंडळींचे म्हणजे अध्यात्माचा धंदा करणाऱ्या मंडळींचे बुरखे आज नाही उद्या फाटतातच. तसं इकडे फाटलंय, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. असो, आता तिथे अध्यात्म विकणारा माणूस चुकीचा, फिंगर्स क्रॉस. आपल्याकडे एक म्हण आहे, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. हे झुकाने वाले आहेत, दुनिया बसलीच आहे झुकायला. काय करणार? जे ऑथेंटिक लोक असतात ना, हे लाईमलाईट मध्ये यायला बघत नाही, मग लोक त्यांच्या पाठी नाचत. आणि ऑथेंटिक लोकांच्याकडे जेव्हा लोक जातात त्यावेळेला ऑथेंटिक लोकांकडून यांना खरा गायडन्स मिळतो. त्याच्यामुळे ज्यांना ऑथेंटिक माणसं कळतात, ऑथेंटिक आध्यात्मिक माणसं कळतात, त्यांच्याकडे ते जातात. मात्र ही ऑथेंटिक आध्यात्मिक माणसं जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत फक्त आणि फक्त त्यांना ओळखणारीच मंडळी त्यांच्या आजूबाजूला असतात, त्यांना समजलेलीच मंडळी त्यांच्या आजूबाजूला असतात. ते अशी भक्तगणांची जत्रा जमवून बसत नाही. आणि त्याच्याचमुळे बऱ्याच वेळेला ही माणसं वरती गेल्यानंतर मग त्यांची पूजा चालू होते. आणि म्हणून एक कॉमनली म्हटलं जातं की आपल्याला ना मूर्तीतलाच देव हवा. देव जर प्रत्यक्षात घरी आला ना जिवंत होत, तर आपण त्याला झेलू आणि पेलू नाही शकत. जस्ट कल्पना करा, दरवर्षी आपण ज्याला मूर्ती रूपात घरी आणतो आणि कधी 1.5 दिवसांनी, कधी 5 दिवसांनी, कधी 10 दिवसांनी त्याचं विसर्जन करतो. त्यामुळे आपला गणराया गणू बाप्पा, गणपती बाप्पा, सगळ्यांचा लाडका,
विचार करा, एखाद दिवशी तुमच्या घराची बेल वाजली, तुम्ही दार उघडलं आणि बाहेर जर साक्षात गणपती जिवंत उभा असेल तर तुमचं काय होईल? तुम्ही ऍक्सेप्ट कराल? आता हा मी विचारलेला प्रश्न वाचूनच ऐकूनच तुम्हाला हसू येईल. असं कसं होईल? मान्य, असं कसं होईल? असं जर प्रत्यक्षात घडलं तर तुम्ही काय कराल? 99.99% लोक त्याला खरा गणपती बाप्पा आहे हे ऍक्सेप्टच करणार नाही. आणि एखाद्या वेळेला त्याला अक्षरशः म्हणजे दगड मारून हाकलून दिलं जाईल. यू नेव्हर नो. कारण लोकांना मूर्तीतला गणपती, मूर्तीतला देव हवा असतो. मग जी खरी मंडळी देव म्हणून उभी राहतात, स्वतः देवत्व मिळालं म्हणून जगाला सांगायला लागतात, त्यांची दुकानं थोडे दिवस चालतात आणि थोड्या दिवसांनी त्यांची दुकानं बंद पडतात. हेच आपल्यापैकी भरपूर तुम्ही पाहिलं असाल आजूबाजूला भरपूर लोकांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे. जे एकेकाळी भरपूर भक्तगण काय जमा करतात, काय काय गंमत जम्मत करत असतात आणि त्या सगळ्या प्रकारात भरपूर माया जमा करतात आर्थिक, आणि लोकांना माया पाशामध्ये अडकवतात. हे सगळं चालू असतं. पण हे त्या ठिकाणी यांच्या पाठीमागे नाचायला तेच लोक जातात जे स्वतः क्रॉनिक असुरक्षित असतात, क्रॉनिक इंटिरियर फील करणारे असतात. म्हणजे क्रॉनिक एप्स्टीन फाईल सारख्या घटना शोधत लोकांच्या वरती टीका करायला सगळ्यात पुढे नाचणारे. म्हणून या दोन गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि याच्यामुळे एकच सांगेल, कोणावरही टीका करायला तोंड उघडण्यापूर्वी आपल्या मनात नक्की काय चाललंय आणि आपण त्या माणसावर तशी टीका का करतोय याचा जर का आढावा घेतला ना तर कदाचित आपली तोंड उघडायच्या आधी बंद होतील, थांबतील. विचार करायचा. आणि मग त्याच्यानंतर तरीही जर बोलावं वाटलं बिनधास्त बोला. धन्यवाद.